ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। आपण जर बघितलं तर मोठं शक्तिप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश आज होतोय। या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबन घोलप हे सुद्धा आहे। त्याचप्रमाणे माजी महापौर नयना घोलप, अशोक मुर्तडक यासह 10 ते 12 माजी नगरसेवक हे पक्षप्रवेश करणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाते। आपल्यासोबत सुधाकर बडगुजर भाऊ, काय सांगणार? आज शक्तिप्रदर्शन केलं जात आहे मोठ्या थाटामाटात। खरं तर तुमचा भाजपचा पक्षप्रवेश होतोय। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची बांधणी केलेली मी शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल, निश्चितपणाने तो वेगळा उत्साह आहे। किती लोक असणार भाऊ तुमच्यासोबत पक्षप्रवेश करताना? भरपूर लोक असतील। भारतीय जनता पार्टी कार्यालयात तुम्हाला समजेल। आणि किती वाजता हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडणार आहे? 1 वाजेची वेळ आहे, 2 वाजेपर्यंत साधारणतः। स्थानिक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा पक्षप्रवेश होतोय। अजूनही भाजप आमदार सीमा हिरे यांचा विरोध होता तरी देखील हा पक्षप्रवेश होतोय। साहजिक आहे, त्यांच्यासमोर निवडणूक लढवली, कालांतराने मावळेल तो। एकूणच आपण बघितलं का या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश हा 1 वाजता मुंबईमध्ये पार पाडणार आहे। त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि काही माजी नगरसेवकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश असणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन हे केलं जात आहे। जवळपास 30 ते 40 बसेस आणि 50 ते 60 फोर व्हीलर घेऊन ते मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहे आणि मुंबईमध्ये त्यांचा भाजपचा पक्षप्रवेश होतोय। स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हा पक्षप्रवेश पार पडत असताना सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा हा भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। त्याच्यामुळे एकूणच आजचा सुधाकर बडगुजर यांचा हा प्रवेश नाशिकसाठी निश्चितच भाजपसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।